वृद्धापकाळात वृद्धांनी कसे वागावे? म्हातारपण ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. वृद्धत्व कोणाला टाळता येत नाही. जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती कधीतरी म्हातारा होणारच. त्यामुळे आपल्यातील बदलांचा स्वीकार करा. वृद्ध माणसांना जर खरंच आनंदाने जगायचे असेल तर हतबल, निराश न होता त्यांनी फक्त आपले विचार बदलले पाहिजेत. म्हातारपण आलं की माणसाच्या स्वभावात बदल होऊ लागतो. समजून वागण्याची कुवत कमी होते. छोट्या छोट्या गोष्टींवरून राग येतो. सारखं उदास वाटत राहतं. यासाठीच नकारात्मक दृष्टिकोनापेक्षा सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास स्वतःचे उत्तरायुष्य सुखाचे होऊ शकते. नकारात्मक विचारांना मनात स्थानच देऊ नका. तुम्ही असं विचार करत बसलात की मी म्हातारा झालो, निरुपयोगी झालो, तर खरंच तुम्ही घरातील एक अडचणीची वस्तू व्हाल आणि कोणीच तुमच्याकडे लक्ष देणार नाही. आपला अहंकार सोडून सर्वांशी प्रेमाने वागा. आपल्या आयुष्यातील चांगले वाईट अनुभव तरुण पिढीला सांगा. आवश्यकता असल्यास त्यांना योग्य मार्गदर्शन करा. आनंदी जीवनासाठी अपेक्षांना अडी घालणं गरजेचं आहे. कारण आपण जेव्हा जास्त अपेक्षा करतो तेव्हा अपेक्षाभंग होण्याची शक्यता असते. आमची मग कोणी नोंद घेत नाही असे नकारात्मक विचार वृद्धांनी मनात आणूच नयेत. स्वतःच्या वृद्धत्वाकडे तटस्थ दृष्टीने पहा. तसेच मानसिक गुंतवणूक कमी करण्याचा प्रयत्न करा. कुटुंबात इतरांवर भार होऊन जगू नका. नेहमी काही ना काही काम करत राहा. तसेच आपले मन नेहमी प्रसन्न ठेवा. या वयातही घरातील व बाहेरील जमतील तेवढी लहान मोठी कामे करण्याचा प्रयत्न करत राहा. घरातील लोकांना आपली कोणतीही अडचण होऊ न देण्यासाठी स्वतःचे सर्व कार्यक्रम वेळप्रसंगी पूर्णपणे बदलण्याची मानसिकता ठेवा. आपण आतापर्यंत घालवलेल्या आयुष्यातील स्वतःचे अधिकार, मान सन्मान उतारवयात इतरांवर गाजवू नका. त्यामुळे अकारण संघर्ष, ताण आणि दुःख वाट्याला येईल. स्वतःच्या वागणुकीमध्ये एक प्रकारचा लवचिकपणा ठेवा. सर्व प्रकारचे दायित्व मुलांवर सोपवा. मुलांनी विचारले तरच सल्ला द्या. कुणालाही फुकटचा सल्ला देऊ नका. कोण काय बोलले, कोणी अपमान केला, कुठे मान मिळालं नाही याचा विचार करू नका. स्वतःच्या तरुणपणी पाळल्या जाणाऱ्या चालीरीती, रूढी, परंपरा तरुणांवर लादू नका. तसेच नवीन पिढीला नावे न ठेवता त्यांच्याशी सुसंवाद साधा. स्वतःची, कुटुंबातील सदस्यांची तसेच बाहेरील लोकांच्या जीवनाविषयी चिंता करू नका. शक्य असल्यास आयुष्यात ज्यांना कोणाला दुखावलं असेल त्यांना भेटून त्यांची माफी मागा. स्वतःवर कुठलंही ओझं ठेवू नका. स्वतःचा आनंद कशात आहे ते शोधा. आयुष्यात जे काही तुम्ही करू शकला नाही ते आवर्जून करण्याचा प्रयत्न करा. एखादी गोष्ट करण्याची जिद्द बाळगली तर तुमचे मन तुम्हाला म्हातारं होऊ देणार नाही. मुलांच्या संसारात जास्त लक्ष घालू नका. नातवंडांचे लाड करून त्यांना त्यांच्या पालकाविरुद्ध भडकवू नका. त्यामुळे त्या घरात तुमचा मान राखला जाणार नाही. तुमच्या मुलांना त्यांची पालकांची भूमिका त्यांच्यानुसार पार पाडू द्या. निसर्गाच्या सौंदर्यात रमायला शिका. रोज सकाळी उठून मोकळ्या हवेत फिरायला जा. यातून मानसिक आनंद आणि व्यायाम दोन्हीही मिळेल.
दिवसातून बराच वेळ आध्यात्मिक वाचन, मनन, चिंतन आणि ध्यान यामध्ये घालवा. इतर गोष्टींना कमी महत्त्व द्या. सतत ध्यानातून आत्मपरीक्षण करा. आहारात नेहमी साधेपणा ठेवा. भात, पोळी, भाकरी, गोड, तिखट, तेलकट पदार्थांचं सेवन कमी करून भाज्या, कोशिंबीर, फळे, ताक, दही यांचे प्रमाण वाढवा. शारीरिक स्वच्छता, मानसिक आणि भावनिक पावित्र्य बाळगा. कुठल्याही परिस्थितीत आपण कमावलेला पैसा, घर तुम्ही हयात असेपर्यंत कुणालाही देऊ नका, अगदी तुमच्या स्वतःच्या मुलांनासुद्धा. अशा प्रकारे औदार्य पुढे त्रासदायक ठरू शकते. दुर्दैवाने काही वेळा त्यांच्यावर लाचार, बेघर होण्याची वेळ येते. मानहानी आणि अपमानास्पद जीवन मृत्यूपेक्षाही भयंकर असते, हे लक्षात असू द्या. आपल्या पश्चात पैसे, घर यांचे काय करायचे, कोणत्या मुलाला काय द्यायचे याची चर्चा अगोदरच सर्वांसोबत करून ठेवा. आपल्या जोडीदाराची आपल्या पश्चात हेळसांड होऊ नये याची पुरेपूर काळजी घ्या. इच्छापत्र, मृत्यूपत्र यांची कायदेशीर बाजू वकिलांकडून जाणून घ्या. त्यांचा सल्ला घेऊन पुढील सर्व गोष्टी वेळीच आपल्या हयातीत करून ठेवा. मृत्यूनंतर शक्यतोवर आपल्यामुळे कोणालाही कसलाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या. आपल्या व्यवसायाच्या व इतर खाजगी गोष्टी एका डायरीमध्ये लिहून ठेवा, जेणेकरून आपल्या पश्चात आपल्या जोडीदाराची अथवा आपल्या मुलांची हेळसांड होणार नाही. नेत्रदान, देहदान, अवयवदान करणार असाल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन आवश्यक त्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करा. म्हातारपणी आजारपण आणि हॉस्पिटलचा खर्च लक्षात घेऊन पूर्वीपासूनच आरोग्य विमा काढून ठेवा, म्हणजे म्हातारपणी चिंता सतावणार नाही. झाडाच्या फुटणाऱ्या हिरव्यागार पालवीचा विचार करून मन आनंदित ठेवा. पिकलेली पाने ही गळायचीच. झाडावरचे पिकलेले पान जसे हळूवारपणे जमिनीवर पडते आणि सहजपणे पुन्हा मातीशी एकरूप होते, तसेच आपले वृद्धत्व असावे. अशा तऱ्हेने परिपक्व जीवन जगावं आणि मृत्यूची हाक येताच आनंदाने त्याच्या कुशीत कायमची विश्रांती घ्यावी. असे सर्वांना हेवा वाटावा इतके सहज या जगातून निघून जावे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.